नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सरस स्वागत. मित्रांनो, आज माझ्याजवळ हे नाचणीचे मुरमुरे आहेत. याच्यापासून आज आपण चिवडा बनवणार आहोत. तर आपले जे नेहमीचे मुरमुरे असतात व्हाईट कलरचे, त्याच्यापासूनही बऱ्याचदा आपण चिवडा बनवतो, चांगलाही लागतो. पण त्याच्याही पेक्षा अजून चवदार हा चिवडा लागतो. तर याच्यापासून चिवडा कसा बनवायचा ते आज आपण बघूया. मित्रांनो, सर्वात आधी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण तेल घालूयात. तर मित्रांनो, इथे थोडंसंच तेल आपल्याला लागणार आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण कढीपत्ता सर्वात आधी तळून घेऊयात. कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, म्हणजे चिवडा खाताना छान लागतो. मित्रांनो, आता कढीपत्ता तळून झालेला आहे. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता ते आपण तळून घेऊयात. शेंगदाणे तळून झालेले आहेत. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढूयात. शेंगदाणे तळल्यानंतर इथे सुकं खोबरं चिरून घेतलेलं आहे, ते तळूयात. सुकं खोबरं सुद्धा तळून झालेलं आहे. आता आपण ते डिशमध्ये काढून घेऊयात. आता 5 ते 6 बदाम घेतलेले आहेत. आता काजू घालूयात. आता सालीसकट इथे लसूण घेतलेला आहे. पाव वाटी लसूण आहे, तो तळून घेऊयात. आता लसूण तळून झालेले आहेत, ते बाजूला काढून घेऊयात. आता आपण हे जे तेल घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं तेल बाजूला काढून घेऊ, कारण आता आपण मसाले घालणार आहोत आणि आपल्याला आता एवढ्या तेलाची गरज नाही. आता इथे मोहरी 1 चमचा घालूयात. मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे घालूयात. आता हिरवी मिरची घेतलेली आहे 5 ते 6, त्या घालूयात. आता चवीनुसार मीठ घालूयात. इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे. नंतर तिखटवाली मिरची पावडर, हळद 1 चमचा, नंतर पाव चमचा चाट मसाला. आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करूयात. आता मसाले चांगले फ्राय करून झालेले आहेत. आता आपण यामध्ये सर्व मुरमुरे घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मित्रांनो, आता मिक्स करून झालेलं आहे. आता या स्टेजला आपण चव बघूयात. मला यामध्ये तिखट आणि मीठ थोडंसं कमी वाटत आहे. आता मी त्यासाठी दुसरी कढई गॅसवरती ठेवलेली आहे. आता थोडंसं तेल यामध्ये घेऊयात. आता इथे थोडंसं मीठ घेतलेलं आहे, ते घालूयात. त्यानंतर थोडीशी हळद घालत आहे. लाल मिरची पावडर घालत आहे. आपण हे तेलामध्ये मिक्स करून घेऊयात. आता हे जे शेंगदाणे, खोबरं, हे सगळं मिश्रण जे आपण तळून घेतलं होतं ते घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. आता गॅस बंद करूयात. मिक्स करून झालेलं आहे. आता मी इथे मुरमुरे घेतलेले आहेत, त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपण घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे पहा मित्रांनो, मिक्स करून झालेलं आहे आणि आपला खमंग चिवडा तयार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.